महाराष्ट्र क्राईम खबर ताजी विश्वासाची। रांगोळीत थरार, तरुणाचा पाठलाग करून निर्घृण खून। रांगोळी तालुका हातकणंगले येथे गुरुवारी रात्री यात्रेच्या उत्साहात एक रक्तरंजित घटना घडली। शुभम कुमार सादळे वय 27 वर्षे या तरुणाचा तिघा अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने भोसकून खून केला। गावातील काळम्मावाडी वसाहत परिसरात ही घटना घडली असून भरचौकातून नंग्या तलवारीसह पसार झालेल्या हल्लेखोरांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शुभम सादळे याचे माळभागावर सर्व्हिसिंग सेंटर असून तो रात्री यात्रेत मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता। एका मित्राला घरी सोडून शुभम मोबाईलवर बोलत पायी घराकडे निघाला असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याचा पाठलाग केला। काळम्मावाडी मैदानावर गाठून त्यांनी शुभमच्या पोटात धारदार शस्त्राने खोलवर वार केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुभमचा जागीच मृत्यू झाला। गावातील मुख्य चौकातून दुचाकीवरून जाणाऱ्या तिघा संशयितांना काही नागरिकांनी पाहिले असून दुचाकीवर मधोमध बसलेल्या तरुणाच्या हातात उघडे हत्यार असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना तिथे हल्लेखोराचा गॉगल आणि शस्त्राचे आवरण सापडले आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हत्यारासह कैद झाले असून त्या आधारे संशयितांची ओळख पटली आहे। सध्या पोलिसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत। या घटनेमुळे गावातील यात्रेच्या उत्साहावर शोककळा पसरली असून शुभमच्या अंत्यविधीसाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी आता ग्रामस्थांमधून होत असून शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।